तोफ तयार झाली. गोळा भरला होता. बत्तीवाला बत्ती घेऊन पुढं आला आणि तोच साजूरचा निळूमांग हातात काळी टोपी घेऊन तोफेकडे चालू लागला. त्याचं प्रत्येक पाऊल मजबूत पडत होतं. तो निर्भय होता. आता आपण मरणार आहोत हे त्याच्या गावीच नव्हतं. त्याला कसलीही भीती नव्हती. तो वर सरळ तोफेपुढे जाऊन उभा राहिला. सर्व साहेब चकित झाले. त्यांनी एकमेकांकडे नजर टाकली. गंभीर चेहरे केले. काहीतरी बोलावं असं त्यांना वाटू लागलं. हा निळूमांग आता तोफेच्या तोंडी जाणार याची काळजी वाटू लागली. अखेर एक वरिष्ठ अधिकारी दुःखी स्वरात म्हणाला, प्रभू तुझ्या आत्म्याला शांती देऊ, तुला क्षमा करू. आता तू प्रभूकडे जाणार. जर तुला काही बोलायचं असेल तर बोलून घे. आता तू मरणार, या जगातून जाणार. तुझा शब्द उमटणार नाही. बोल, काही इच्छा असेल तर सांग आम्हाला. हे ऐकून निळूला नवल वाटलं. मनाशी तो पुटपुटला, मला तोफेच्या तोंडी देऊन मोकळी होणारी ही माणसं आता या शेवटच्या घडीला माझं इतकं कौतुक का करीत आहेत? मी यांचा इतका लाडका कधी होतो? आणि उघडपणे म्हणाला, म्हणजे साहेब, मी आता मरणार आणि मी मरता मरता बोलावं असं तुम्हाला मत आहे. पर कुणासंग बोलू? माझी घोडी तिकडं उभी आहे, माझी माणसं तिकडं उभी आहेत. मी बोलायचं म्हणजे वाईस जडच आहे. मला वाईस विचार करू द्या. आणि निळू विचार करू लागला. आपण खुरप्याच्या आणीपासून थेट तोफेच्या तोंडापर्यंत कसं आलो याचाच तो विचार करू लागला. मला कुणी आणि का आणलं या प्रश्नाचं उत्तर निळू शोधू लागला. साजूर गावात निळूमांग एक सज्जन गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता. प्रत्येक माणूस निळूला मान देत होता. निळू कोणाची थुंकी ओलांडत नव्हता, कोणाच्या पाचोळ्यावर पाय देत नव्हता. भरपूर उंची, अंगात भरपूर बळ, रंगानं सावळा आणि चेहऱ्यानं गावात तो उजवा होता. त्यांच्या वयाला नुकतंच 22वं वर्ष लागलं होतं, पण तो शांत. आई, काकू, नानी, वहिनी, अक्का असं म्हणून तो गावाचा लाडका झाला होता. त्याला फक्त एक आई होती. आईनंच त्याला जगून वाढवला होता. लहानपणापासून वृद्धांपर्यंत सर्वच लोक निळूला चांगला माणूस म्हणत होते. अब्रुदार म्हणून त्याची गावात ख्याती होती. साजूर गाव कोयनेच्या काठावर वसलं होतं. नदीकाठी मका, ऊस ही पिकं मी म्हणत होती. कष्ट करून माणसं, गरीब माणसं पण श्रीमंत होती. साजुरात चिमाजी आणि भीमाजी हे दोन भाऊ पाटील घराण्यात जन्माला येऊन आपापसात भांडत होते. शेवटी त्यांनी गावाचे पंच जमून आपल्या जमिनीची वाटणी करून घेतली होती. पद्यांचं वैर कायम होतं. धाकटा भीमा व्याला होता. जरी आपण आपला हिस्सा वाटून घेतला तरी हा थोरला चिमाजी हाती काहीही पडू देणार नाही असं त्याला वाटत होतं. म्हणून तो एक चांगला राखण्या हुडकत होता. भीमाचं उभं पीक नाहीसं होत होतं. उभा मका लुटला जात होता, हळद चोरीला जात होती आणि त्याचं कुणीच मनावर घेत नव्हतं. तो भीमा हैराण झाला होता. तो लुटला जात होता, त्याला कुणीतरी एक खंबीर राखणदार हवा होता. निळूला नुकतीच गुन्हेगार म्हणून नव्या कायद्यानुसार 3 वेळेची हजेरी लागली होती. चांगला माणूस म्हणून गावानं शिफारस केल्यानं त्याला 1 वेळेची हजेरी द्यावी लागत होती. निळू गरीब होता. रात झाली की घराबाहेर पडतच नव्हता. पडलाच तर शेजारी असलेल्या महारवाड्यात जाऊन बाबा महाराला भेटत होता. त्याच्या घरी बसत होता. बाबाचा निळूला मोठा आधार होता. तो बाबाचा शब्द मोडत नव्हता.
उभ्या गावात सर्वजण बाबाला शहाणा समजत होते. हाजरीला गेला होता ना व? रोजच आहे ती. आपलं नशीब दुसरं काय. गुन्हा केला नाही पर सजा भोगतोय. समधी जमात भोगतीया. अगं वाघाला जित्ता फाडणारी जमात आपली, पण आता समधी गुलाम झाले. ती शेळीचं रूप आले आपल्या जमातीला. काय करावं समजत नाही. आलेलं दिस ढकलायचं बघ. कायद्याने हात बांधले. होय, माणसं असून मुक्या जनावराचं जीवन जगावं लागतंय आपल्याला. आपल्या जमातीतल्या एका दोघांनी आलो केला असं, पण त्याची सदा समध्या जमातीला दिली या. आहे आपली जमात आनेव करत नाही, आणि गरिबीमुळे कुणी केला बी असेल म्हणून समधी जमात गुन्हेगार आहे. वय तसंच आहे बाबा. गव्हाबरोबर किड बी रगडलं जात्यात. अटपर म्या कांचा गुन्हा केलाय, मग म्या का हजेरी द्यायला जायची. निळू, तुझं म्हणणं उमगतंय मला, पण या सरकार पुढं कुणाचं काय बी चालत नाही र. हे सरकार, या सरकारला आग लावावी वाटतीया. त्या गोऱ्या माकडात आपली बी माणसं आहेत की. खरं आहे का नाही? खरं आहे. पोलीस फौजदार कोण आहे ती? ती समधी त्या गोऱ्यांचं पाय धुते. ती आपलीच माणसं ना आपलीच वैरी झाले ती. काहीतरी करायला पाहिजे. ह्यो जुलूम गुमान सोसायचा नाही. निळू, ए निळू. कोण आहे? केर नाना का? होय होय, मीच आहे केरबा. वाईचं बाहेर आहे की. काय काय काढलं असेल किरणानं? बघ तू. कारण नाना काय काम काढलं सा? त्या भीमाजी पाटलानं बोलवलंय तुला. का बरं? काल बाजारात भेटला होता. तो विचारत होता निळू काय करतोय, कामधंदा आहे की नाही त्याला. मग तो काय सांगितलं सा? म्या म्हणलं कामाचं नाही माहित मला, पण आमचा धंदा करतोय म्हणलं. मग काय म्हणलं? काय नाही, तुला उद्या वाड्यावर बोलवले, त्यासने आलोय मी सांगायला तुला. कवा बोलवलंय? आत्ता? आत्ता नव, सकाळी जा. बरं जातो. आणि हे बघ, कामावर ठेवलं तर नाही म्हणू नगस. काम मिळालं तर सोडायचं नाही बरं का. अरे नाना, काम काय करायला लागल हे बघितलं पाहिजे ना. होय होय, हे बघितलं पाहिजेच की. नाना, भीमाजी पाटील आणि चिमाजी पाटील यांची दुश्मनी आहे, ठाव आहे ना. ठाव आहे नव. सख्खे भाऊ हाडवैरी झाल्यात. खरंच सख्खे भाऊ आहे तिथे? अरे का विचार झालं का. सख्खे म्हणजे एकदम सख्खे. एका आईनं जन्म दिलाय. भाऊ भावाला जीव देते ती, आणि हे असलं कसलं भाऊ? धनदौलीच्या भानगडीचं लई वंगळ बघ. भाऊ भावाला विचारत नाही, आणि लोक आई बापाला विचारत नाही. कवा कवा आपली गरिबी बरी वाटते बघ. रोज काम करायचं, रोज खायचं, आणि केव्हा नाही मिळालं तर एखादा दिवस पुढं नेटानं ढकलायचं. अरे पर गरिबी वाटून घ्या करता झगडा कोण करणार? ते कोण वाटून घेणार. बर, भीमाजीनं मला चाकरीवर ठेवलं तर मी जाईल त्याच्याकडं कामाला. काय चाललंय आमासनी बी कळू द्या की. तुला कळणारच आहे, निळू सांगेल की. या वाईस 2 घास खा. हे बघा गरिबी, 2 घास का असं बायजानं म्हटलं ना, गरीबाचं मन लई मोठं असतंय बघ. नाना, आई म्हणते तर 2 घास खा की. नग नग, मला व्हायचं काम आहे, आणि आज भूक बी नाहीये. भुके बिन गरीबन अन्नाला हात लावायचं नसते बघ. बर येऊ का? हो. पाटलानं का बोलवलंय मला?
दोघा भावांची भांडणं आहे ती. पाटलाक जावा का नाही? नाम्या, हे नाम्या, आलो आलो. आबा आहे ती का? आहेत की. काय काम काढलं आबाकडं? त्यांनीच निरोप धाडलेला मला. कवा? अरे किरणानाकडे निरोप दिलेला. कशा पायी? अरे तू आज जा आणि आबासनी निरोप दे, निळू आलाय म्हणा. उगा सवाल जवाब नको करू तमाशातले बारीवानी. अरे चिडू नकोस, सांगतो मी आबासनी. सांग सांग. अरे निळू तू आहेस वय? ये ये ये. ये बस. ये बस. माझं काम होतं तुझ्याकडे निळू. सांगा की. आमच्या भावांची वाटणी झाली, ठाव आहे ना तुला? ठाव आहे की. आता त्याचं शेती वेगळं आणि माझं शेती वेगळं. बरोबर आहे, पण तुम्ही सक्का भाऊ असून असं का केलं? माफ करा मालक, लहान तोंडी मोठा घास घेतला. अरे निळू, तू काय बी माफी मागू नको. तू काहीच मी चूक केलेली नाही. अरे तुम्ही गरीब माणसं बरी, आम्ही दौलतदार ले माजल्यावानी करतोय. अरे म्या त्याचा मोठा भाऊ, पण सगळं त्याच्या हवाली केलेलं आहे. तरी वाकडत जातय, वाटणी मागतय, वाटणी पण देऊन टाकली. बर, मला का बोलवलंस इथं? अरे निळू, माझ्या शेताची राखण तू करायची आता. चालेल ना? होय, कर तू. वर्षाला तुला 2 जोडी धोतर, खंबीज, वाणा, 2 पायली ज्वारी देणार बघ. चालेल ना? होय, चालेल की. हा, मग निघ आता. आजपासूनच राखण कर माझ्या शेताचं. चालेल. पण निळू, एक गोष्टीचं ध्यान ठेवायचं. आमचा चिमाजी आता माणसात राहिलेला नाही, तो कुरापती करतच राहणार. त्याला माझं वाटूळच करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टीची तू काळजी घ्यायची, समजलं? तुम्ही काय बी फिकीर करू नका. अहो, जवळ ही कुराड आहे माझ्या हातात, तवर शेतातल्या गवताच्या काडीला हाकून हात नाही लावणार. अरे मला हेच पाहिजे. तुमच्या जमतीवर माझा विश्वास आहे. तुम्ही दिलेला शब्द कधीही मान गेले तरी तोडणार नाही. म्हणून तू इथून पुढे त्याची काळजी घे, समजलं? अहो, आम्ही कुणाची खोड काढत नाही, पण कुणी आम्हाला जर सुई टोचली ना तर आम्ही तलवारीने टोचत असतो. अरे ठाव आहे रे मला, पण आपल्याकडनं काय व्हायला नको याचं ध्यान ठेव. अहो, पर धाकलं मालक गप बसणार नाही ती. अरे म्हणून तर मी याला समजून सांगतोय ना. अहो, तो रामू सुतार आहे नव, तो कान भरतोय मालकाचं. अरे तो लय माप भरल, परंतु चिम्याचं ज्ञान काय कुंभारवाड्याच्या उकिडवर गेलं वय. त्याला चांगलं वांगळ वय समजत नाही वय. ततच तर पाणी अडतंय ना. धाकलं मालक कसला बी विचार करत नाही ती. आबा, निघतो म्या. बर निळू, आता तू थेट शेतातच चालला नव? होय. नाम्या, त्याला पाहिली बरोबर दाण दे. होय. हा. म्या आता निळू सारख्या इमानी राखणीला ठेवलाय. आता बघतो चिमाकडं. हे झॅक झालं बघ. भीमाजी पाटलानं तुला चाकरीन ठेवला. तू चाकरी करताय असा हे सरकारला कळवलं तर तुझी हाजरी माफ होईल. हाजरी माफ होईल? होय होईल. अरे पण हे सरकारला कळविणार कोण? कुलकर्णी कळवताल की. मग त्यांची भेटलं पाहिजे बघ. कारण तू हातात चाकरी धरली म्हणत्यात. होय, धरली या. तुम्हासनी काय त्रास? तरास रामास तरास द्यायचा, अजून जन्माला यायचं आहे. अरे चिमाजीराव पाटलांचं नाव घ्या, 2 वेळ विचार करायला लागतो या. होय काय?
तू आत्ताच घेतलंस की हा उगा आडव्यात नको शिरू. नाहीतर काय होईल? काय होईल? जड जाईल जड. अरे जड आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. आम्ही कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नाही. पर आमासनी हाजरी आहे, ठाव आहे ना? अरे ठाव हाय पर पाटलांचं नाव डाफरून घेतो यास ही कंचिरीत म्हणायची. अरे मी डाफरत नाही. मग हाजिरीला जाऊन सांगतोस त्याचं भ्या दाखवत्यास काय? अरे म्या कशाला भ्या दाऊ? जे खरं आहे तेच सांगतोय. ते पण आम्हाला सांगून काय करायचंय? हा? कारण असू अगर नसू, पर म्या काय सांगतोय ते वाईच डोसकर थंड ठेवून ऐका. थंड ठेवून म्हणजे काय रे? थंड ठेवून म्हणजे राग बाजूला ठेवून. हा बर बोल. हे बघा, आम्ही गरीब माणसं, तुम्ही श्रीमंत. अरे ते तर आहेच ना. भीमाजी तुमचा भाऊ आहे, तुमचं रगात एक आहे. तुम्ही कवा बी एक व्हाल. नाही 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 नाही, आम्ही कवा बी एक होणार नाही. नका होऊ, पर तुमच्या झगड्यात आम्हाला ओढू नका. आणि म्या बी तुमच्या झगड्यात येणार नाही. माझं काही चुकलं असेल तर सांगा. अहो मालक, हात बोलत राहतायसा का? चला. चल. पाटील, दादाच्या बोलण्याचा नीट विचार करा. बर. परानं औषध लावा, उगा तलवारीनं नका. बर बर. आता तू नको ज्ञान शिकू मला. चले. राम राम मालक. रामा, हा माठात पाणी आहे का? वय वय हाय की. हा, घे बाई. देतो आता देतो. ठीक आहे. रामा, त्या भीमाजीनं निळ्या कामाला ठेवलंय, म्हणजे त्याच्या मनात काहीतरी शिस्त या. काय शिस्त या? त्याचा काहीतरी डाव असला पाहिजे. आता हे बघा, निळू काय साधा सुद्धा नाही. अव त्यो कुराड, तलवारी, काठी अशा काही चालवतो या की बास रे बास. अव 10 जणांनी एकटाच मारतो या तो. आणि म्हणूनच मी बाई काय कमी नाही. त्यांनी डाव खेळायच्या आत हं. त्याला चित करायचं ठरवलंय मी. काय करणार आहे सा मालक? मला सांग, हं. तू निळ्या हाजरीला कवा जातो? सांजला. सांगायला बस याच वेळेला आपला डाव खेळायचा. म्हणजे काय करायचं काय? म्हणजे 2 पोती मका चोरायची आपण. म्हणजे तो मग काय होईल? अरे म्हणजे भीमाजी निळ्यावर चोरीचा आळणा का घेणार? हा आत्ता ध्यानात आलं. म्हणजे निळूवर चोरीचा आळ येणार आणि भीमाजी त्याले पोलिसात देणार. म्हणजे भीमाजीची शेताची राखण कराय कोण नाही आणि आपल्याला सगळं रान मोकलं. बरोबर ना? बरोबर. कुठे बोलू नकस. घ्या मान. आता मी काय खुळा आहे भाई? कसं नाही सा, कवा कवा आहे ना माणसाला भान राहत नाही म्हणून बोललो. अव माळ, माझ्या डोसक्यात काय वेगळंच शिस्त या. काय? म्हणजे बघा मालक, कुठल्या तरी बाईला निळूवर आळ घ्यायला लावायचा. नग नग त्यातलं नग. अरे असल्या प्रकरणात बाया धीर धरत नाही ती. वय वय
ते बी खरं आहे म्हणा. एक काम कर, तू आज मक्याचं काम कर. काय हा पण मालक, माझ्या जोडीला कोणतरी पाहिजे, कारण हे एवढं काम एका झपाट्याने नाही व्हायचं. अरे पाठवतो की मल्याला. पाठवा पाठवा, म्हणजे काम झालंच बघा. आया बहिणी नाहीत का तुला? अरे पाखरं बघून शेळगा मारावी. ओ मी शिळी नाही घातली. मला काय खोळा वेळा समजतो काय? अरे ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. पाठवतो मल्याला. काल मी हाजरीला गेलो आणि इकडे ह्यो प्रकार झालाय. अरे निळू, हे काम चिम्याचंच आहे. 2 पोतं मक्यानं काही बिघडत नाही, परंतु त्यानं आता खोड काढली बघ. अव पण ही खोड काना माग ठेवून चालायची नाही. आज मक्याला हात लावलाय, उद्या रान जळल, आग लावून सगळं मोकळं होईल. हाजरीला गेलो होतो म्हणून मी असतो तर. अरे ठाव आहे आम्हासनी. भाऊजी आणि त्यांच्या सासरची माणसं आपल्या घराच्या माग लागली होती. काय त्यांच्या मनात आहे ना ते समजना. हो, त्यानं वाटणी मागितली, मी वाटणी बी दिली. आता आणखीन त्यांना काय पाहिजे समजतच नाही बघा. तुम्हासनी बरबाद करायचं आणि काय? एकदम बराबर बोलले असा. अरे मला बी कळतं या, तो आता त्याचं नाव कसं घ्यायचं? का? अहो, त्याचा पुरावा कुठे? त्यानं मका चोरलाय, ह्याला कोणी बघितलेलं पण नाही. जाऊन सरळ जा विचारायचा. अहो, तो कबूल करणार आहे का? हा, फिरून आ घेऊन कांगावा करल. म्हणून काय हात ठेवून बसायचं? हातावर हात ठेवून चालायचं नाही. आबा, त्यांचा बेत का हाय मला ठाव आहे. आता काय बेत आहे? अहो आबा, माझ्यावर चोरीचा आळा आणायचा आणि मला जेलात घालायचा. अहो, तर कशा पायी? आबा, तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही मला बोल लावला नाही. पण तुम्ही बोल लावला असता तर संधी भानगड माझ्या अंगावर आली असती. हा, ते पण बरोबर आहे म्हणा. आणि मग तुम्ही मला चाकरीवर ठेवलं नसतं, पोलिसांना बी कळवलं असतं आणि मी हाकनाक तुरुंगात गेलो असतो ना. अरे तसं नाही रे निळू, तुझ्यावरती आमचा लय विश्वास आहे. विठ्ठलानं तेवढं डोसक्यात अक्कल दिली आम्हाला. आबा, चिमाजी पाटील आणि त्याची माणसं तुमच्या शेतावर पाय ठेवणार नाहीत. म्या बघतो काय करायचं ते. तूच कर बाबा, तूच कर. यांचा विश्वास विठ्ठलावर. पर माझ्यासाठी तूच विठ्ठल हायचा. त्या वाकड्या माणसासनी तू सरळ करू शकतोस. करतो करतो जातो म्या. बाहेर माझा मैत्र उभा आहे. हा, सरळ शेतामध्ये जाणार नव? होय. हा, निघ आता. जाताना आईला भेटून जाईन. हा, बरं बरं. पर बिगी बिगी जा. हा, हा, निघ होय, निघ निघ. होय. चल रे बाबाजी. काय झालं? अरे मी समधी हकीकत सांगितलंय. बरं केलं सांग. बाबाजी,
या चिमाजी पाटलाला आणि त्या रामा सुताराला चांगला हिसका दाखवला पाहिजे बघ. पण तो कसा? काहीतरी युक्ती लढवावी लागणार बघ. काय लढवणार? तो एक काम करशील, कंच? मी हाजरीला गेल्यावर तो माझी घोंगडी पांघरून मळ्याची राखण करायची. तुला बघून ती शेतात यायची नाही बघ. आजपासूनच तसं करूया. हा चल मग. दोन चार भाकरी आणि थोडं कोरडेस बांधून दे कुणासनी पाहिजे? बाबाजीला. अगं मी हाजरीला गेलो ना की तो माझं काम करतो या. असं का बरं? वाईच भानगिडी व्हायला लागली ती. कंचा कवा बोलला नाहीसा? अगं तो घोर करशिला म्हणून नाही बोललो. दडून ठेवल्यानं बी गोर काय कमी होणार आहे वे? अगं तसं नाही. ते भीमाजी पाटील आणि ते चिमाजी पाटील यांची दुश्मनी वाढायला लागलेली. तसं भीमाजी पाटील भला माणूस, सरळ चालीचा, त्याचं मन बी साफ आहे. पण तो चिमाजी पाटील लय तीर फाकडा आहे. काय करतोय काय तो? करतोय काय? अगं म्या भीमाजी पाटलाचं शेत राखायला घेतल्यापासून त्याचं डोसकं फिरलंय. किंवा काय त्याचं घोडं मारलंय हवे? म्या त्यांचं घोडं नाही मारलंय, पण त्याचं घोडं मला बघून आचकतया. म्हणजे? अगं म्हणजे चिमाजी पाटील आणि त्याच्या माणसासनी भीमाजी पाटलाच्या शेतात चोरी करता येत नाही. ते घाबरतात मला. हाईच माझा वाघ तसा. अगं वाघिणीच्या पोटी वाघच जलमणार नाही होय. मी काय वाघी नाही वे? मग बाय माणूस असून बी काठी कसली फिरवतीचा? सटवाईने आपल्या जमातीच्या कपाळावर लढणंच लिवलेलं आहे. होय, लढणं लिवलं तसंच गरिबी पण लिवलेली आहे. निळू, गरिबाच्या नावानं का म्हणून बोट मोडायची? पोटापुरतं मिळालं की गरिबी पळून जाती या. आहे तुझं डोसकं चांगलं आहे. मला कळलं तुला काय सांगायचं आहे ते. काय सांगायचं? काय कळलं सांग बरं. माणसानं हाव कधी करू नये. होय होय बरोबर आहे. हाव धरलं की भीमाजी आणि चिमाजी पाटलावाणी होतं या. ढीकभर हाय खाया आणि पोट नाही जिराया. खरं आहे, खरं आहे. बरं आता मी निघतो. बाबाजी वाट बघत असेल माझी. भाकरी बांधून दे, तो बी भुकेलेला असेल. होय देते. ठीक आहे. आणि तो बी जेवून घे आणि माझा घोर करू नग. बर बर. येतो म्या. पोर माझं लय ढाण्या वाघ हाय, पर तो चिमा पाटील लय वंगाळ हाय. कधी घात करल त्याचा नियम नाही. पण काळजी नाही करायची. आई वार नाही आमच्या पाठीशी हाय. राम राम नाना. राम राम. रानात निघालो वाटतं. वय हाजिरीला गेला होतास का? वय गेलो होतो की. अरे तू हाजिरीला गेला तिकडं रानात कोण आहे र? हा चिमाजीची माणसं गडबड करतात असं कानावर आलंय बघ. वय खरं आहे ते. पण म्या बी एक युक्ती केली या. काय एकटी केली? म्या बाबाजीला रानात राखणीला बसवलंय हा. आणि त्या चिमाजीच्या माणसांवर नजर ठेव म्हणून सांगितले त्याला. अरे वा झॅक, हे चांगलं काम केलंच बघ. नाहीतर तो चिमाजी लय उलट्या काळजाचा माणूस आहे बघ. वय खरं आहे ते. हा चिमाजी काय, अरे भीमाजी कुठं आणि तो चिमाजी कुठं?
बरोबर आहे, खरं आहे ते. भीमाजी म्हणजे उजीड आणि चिमाजी म्हणजे अंधार. एकदम बरोबर. पण नाना, भीमाजी पाटलानं चिमाजीच्या मनासारखं समज केलं, पण मग ह्यो दुश्मन दावा का बरं? समज डोकं चिम्याचं नाही, त्याच्या बायकोकडची माणसं हे समज खेळ करतात. पण मग चिमाजी पाटलानं स्वतःच डोसकं वापरावं की नाही? हा? बायको पुढं कोणाचं डोसकं चालतं का? म्हणजे चिमाची बायको देखणी आहे ना व, गोरीपाद, परमानात काळ, तीच तर आग लावतीया. आणि तिच्या बोटावरती हा चिम्या नाचतोय. अरे बाहेर डारकाळी फोडतोय आणि बायको पुढं. बायको पुढं काय? नाना, हा? वाईच कळलं असं सांगा की. अरे दिवा कसा असतोया? कसा म्हणजे? अंधारामध्ये झॅक दिसतोय का नाही? होय, त्याला हात लावला तर कळतंय की. तसंच असतं देखण्या बायकोच. नाना, पुतळा मोठा केला सा. तुझ्या डोक्यात नाही घुसलो. नाही बा. पुढं सांगेन कवा तरी उलगडा करीन त्याचा. बर पर आता काय पर आपली हाजरी कवा बंद होणार? लय मोठासा सवाल केला बघ. पण मी काय म्हणतो, आपला काय अनियम नसताना आपण हे असलं गुलामीचं जीनं कवर जगणार? आपण काय माणसं नाही? नाही, आपण माणसं नाही. मग आपण वाघ आईसा वाघ, म्हणून तर ही गोरी माकडं भेट्यात आपल्यातली. अरे कायदा अडवा येतोय नाही तर. नाना, माझ्या डोसक्यात काय आहे ठाव आहे का? काय? आपण समजी आपलं गारानं पंताकडे सांगू, ते काहीतरी करतील. पंथात सर्व काही ठाव आहे, पण त्याची बी काही चालत नाही. सरकार त्यासनी पाण्यात बघतोया. खरं का काय? पंत बंडवाल्यांनी मदत करतात ना, हे सरकारला ठाव आहे. त्यांना संशय आहे, हे माहित आहे मला. मग हे सरकारच तुडवलं पाहिजे बघ. अरे मासनी बी ठाव आहे. त्यासनी एक दोन माणसाचं काम नाही, लई माणसं लागतात त्यासनी. आता भीमाजी पाटील आणि जिमाजी पाटील हे दोघं भाऊ आहेत का नाही? माहिती की? दोघं पण एक दुसऱ्याच्या विरुद्ध लढत बसलेत का नाही, तंटत बसलेत का नाही? होय. असंच समधीकडं आहे, म्हणून तर ही गोरी माकडं आपल्यावरती राज्य करतात रे, राज्य करतात. खरं आहे. तू रानात निघालायस ना? होय. जा, बाबाजी एकटा असल, जा रानात तू. होय होय. हा, ही हाजरी बंद झाली पाहिजे. होईल सगळं. ही हाजरी बंद झाली पाहिजे. इंग्रजांना. कपाळ बुक्का, नाकात कुराड, जरा वेगळंच दिसतंय ना. वय वय, जरा वेगळंच दिसतोय या. कुऱ्हाडीने फक्त माणसंच मारायचे नसतात चिमाजीराव. दादा, मी तुमच्याशी बोललो नाही. चिमाजीराव, लय पावसाळा बघितला आम्ही. हा, आम्हाला समजतंय तुम्ही काय बोलता ते. तुम्ही उगाच अंगावर ओढून घेताय. अहो थोरलं मालक, आम्ही आमचंच बोलत होतो. आम्ही अरे तुझं नाव किती चांगलं आहे रे. हा, राम. वागतो रावणासारखा. अरे तो रावण तरी बरा म्हणायचा. तरी सीता पळवली, पण तिच्या अंगाला हात नाही लावला. अहो मालक, मी काय करतो या? तू काय करतोय? समजा गावासने ठाव खायत तर चालेल तर. दादा, उगाच इतभर डपलेला हातभर उपसू नका. चिमाजी, ते तुझा थोरल्या भावासारखा आहे. थोरला भाव बापासारखा असते, समजले का? कोण नाही म्हणतंय या? वा तसा वागत नाहीसा. मी कसा वागतोय मग? तुझ्या जीवाला विचार. काय विचारू? मी काय चुकीचंच केलेलं नाही तर काय विचारू? तुझ्या डोळ्यावर झापडा आहे ती. तुला ते आत्ताच समजायचं नाही. दादा, असले तुमच्या तिरपागडे मागण्याने कटाळून मी घर सोडून गेलो. घर सोडलं नाही, फोडलं पण फोडलं. म्या मनावर नाही घेतलं. धाकट्या भावासारखा मुलगा म्हणून सर्व सोडून दिलं. तुझ्या मनासारखं केलं. हे असलं काय बोलू नका.
हा तुम्ही काय उपकार बिपकार केलं नाही सा हा आपल्या बापाचं इनाम होतं आणि इस्टेट बी त्याचीच होती आणि माझा मला वाटा दिला हा? त्यात काय उपकार केलं नाही सा काही जगा वेगळं काय केलं नाही सा तुम्ही काय हा आणि माझं इनाम मला दिलं वाटा हिस्सा दिला मला तुमच्या ताटातलं तर मी काय घेतलं नाही ना चिमाजी हे तुझी घमेंड आहे हे वागणं बरं नाही खरं खोटं समजा देवाला ठाव आहे अरे समजा देवालाच ठाव असतं या हा असू दे एक सांगतो आता झालं ते झालं आता वाद वाढल असं काय वागू नकोस जरा माणसात ये गावचं हसवील असं काय करू नकोस माझ्या रानाची नासाडी कोण करतंय मला ठाव आहे कोण म्हणतंय आम्ही हा? मला समजा ठाव आहे चिमाजी दादा मी बघतोय वाटणी झाल्यापासून तू माझा वैरी झालायसा हा अरे कंच बिळा माझ्यावर घेतो याला काय म्हणावं पांडुरंगा बघ रे बाबा खरं खोटं समजा तुला ठाव आहे माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर त्याला मला सुखात जगू द्यायचं नाही त्याला मी त्रास देणार त्याची झोप पार उडवणार त्या मायला त्या निळ्यामुळे अगं आडलंय तो मध्ये आहे तो पण आपल्याला काय बी करता येणार नाही रामा तू निळ्या हाजरी लावतो ना हो? काय की बा हजेरीच्या येळेला मी शेतातच दिसतो या अरे मग त्याला माफी तर मिळाली नव ना ते काय ठाव नाही अरे मग तो शेतात राहून कशी काय हजेरी देतोय तो तेच तर कळणं झालंय माहिती काढा मग तुम्ही काय करतायचा होय मालक पर म्या काय म्हणतो ते ऐका म्या काय म्हणतो आपण दादा एकदम जगाचा वेगळा माणूस आलं बघा अरे काय निळू माणसं बी वळकी ना का अरे राम राम भीम राम काय करावा का नाही अरे राम राम बिम कर तू कोण आहेस र हा अरे पाटील आहे का कुलकर्णी आहे तू अहो मालक मी तुम्हाला नाही बोललो या पण तो माझ्या संग आहे ना व तुझ्या संघ म्हणजे तू काय निवडलं इकत बिकत घेतलं काय नाही म्हणजे त्याच्या संघ कोणी बोलायचं नाही होय तू नको बोलूस का समजा घराचा विस्फोट केलाय तू तेच लय झालं आणखी गावात आग नको लावूस दादा मी कशा पाय आग लावू रामराव तुम्हासनी राम राम हातच घालायचा की गावाबाहेर नाही राग आला का अरे आमासनी कशाला राग येईल तुम्ही मोठी माणसं तालेवाराची सोबती तुम्हासनी दबून राहावं लागल आमासनी ए तुम्ही थांबा जरा दादा भेटलाय ना तर आम्ही बोलून घेतो काय बोलायचंय काय बोलायचंय ते महाराणाच्या जमिनीचं कवा बघणार काय बोलायचं तिचं काय बघायचं म्हणजे ती विकून आमची वाटणी टाका म्या तुला सांगितलेलं आहे की ती जमीन आपली नाही ती आपण गावाला कुराण म्हणून दिलेली आहे अरे गावाला दिली म्हणजे आपलीच आहे ना व नाही ती आता साजूर गावची झालेली आहे आणि एकदा दिलेलं दान परत आपल्याला माघारी घेता येणार नाही ते आपलं घराणं नाही तू तुझी लाज आबरू टाकून दिलेली आहेस मला तसं वागता येणार नाही म्हणजे मी काय चुकीचं वागतोय का काय अरे ते तुझ्या जीवालाच विचार म्या तुझा थोरला भाऊ हा बापासारखा असते तरी तू माझी दुश्मनी मांडलीस मी तुझं काय वाईट केलं मी तुझं काय वाईट केलं रे हा अरे वाटणी करून घेतली म्हणजे मी काय वाईट झालोय तसं नसतं केलं ना तर सगळ्या जमीन तूच लाटल्या असत्या चल निळू त्यांच्याशी बोलायचं म्हणजे ढोराने कसाला शानपट शिकवल्यासारखं आहे आता मला कसाय म्हणलास का काय दादा तुला मी चांगले ओळखलेले आहे कपाळ जसं काळा बुक्का लावतोस ना तसं तुझं मन आहे
समजा जमिनीची वाटणी करून घेतल्या म्हणून बरं त्या सगळ्या जमिनी तू गिळल्या असत्यास तो. अरे जिबला हाड आहे की नाही, थोरल्या भावासंग असं बोलते तोय. रामा आता बघा दोरखंड वाढणार बी आम्हाला गेल्यान शिकवायला लागले असा. चिमाजीराव तिकडे जाऊ नका. अहो दोरखंडा संघ केरसुने बी करतोय आम्ही. कावा तुमचा वाडा झाडून काढील तुम्हाला कळायचं बी नाही. अहो मान खाली ठेवून मान देतो या, मानाने घ्या. नाहीतर मी मानवर केली ना तुमची मान ताट राहायची नाही. चांगला दडायला लागलास काही आमच नाही. काय समजायचं ते समजा. अरे बघून घेईन. अरे चालेल कवा बी. चला मालक. मालक यो निळ्या लईच माजला या. उतरावं लागल, याचा माज बी उतरायला लागल. निळू हे निळू बाहेर ये जरा. राम राम साहेब. आम्ही तुला अटक करायला आलोय. पण माझा गुन्हा काय साहेब? शिवाजी पाटलांचा मेंढा तू चोरलायस आणि एवढंच नाही तर त्याला कापूनही खाल्लास. असं कोण म्हणतंय? शिवाजी पाटलांनी तशी तक्रार दिली आहे, म्हणून त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही त्यांच्या मळ्यावर गेलो होतो. तिथेच पुरावा सापडला आम्हाला. परत्यो मेंढा म्या मारला हे कसं? तू साहेबांना प्रश्न विचारू नकोस. चल आमच्या बरोबर. हात पुढे कर. हात तसा पुढे करणार नाही म्या. म्हणजे साहेब या चिमाजीचा आणि त्याच्या भावाचा वाद आहे. म्या पोटा करता भीमाजीची चाकरी करतोय म्हणून यानं माझ्यावर आळ घेतलाय खोटा. म्या कशाला तो मेंढा मामा चोरल? होय साहेब, माझा लोक तसा नाही. आम्ही गरीब माणसं आहे ती, पर चोर नाही. मग सरकारनं तुमच्या जमातीला हजेरी का लावली? काही येड लागलंय त्यांना? आमची जमात चोऱ्या करतीया म्हणून तुमच्या सरकारनं हजेरी नाही लावलेली. मग तुमचं सरकार आमच्या माणसांनी भीतया म्हणून हजेरी लावलेली हाय. तुमच्या सरकारला दावं लावायची ताकद आहे आमच्या जमातीत. बघा बघा कशी बोलतीया. चिम्या माझ्या आईला आरोतुर करू नकस. काय करशीला? अशी करशीला? हो बाई काय करताय तुम्ही? पोलिसांसमोर मारामारी करतात. तो बाई माणसासनी कसं बोलतोय ते तुम्हाला दिसत नाही का? ही जमात आहे ना लय गरीब आहे, लय माजुरी. चिम्या काय बोललास? पुनिंदा बोल. माजुरी काय? ऐक आई चिम्या मी सोडणार नाही तुला. आहे चिम्या. माझ्या आईला मारलं नाही, सोडणार नाही तुला. आम्ही कष्ट करून जगणारी माणसं, दोरखंड केरसुन्या बनवून पोट भरणारी माणसं, दुसऱ्याच्या शेतात रक्ताचा घाम गाळणारी माणसं. गरिबी बिगार आमच्याकडं हाय काय? आमच्याकडं काय बी नाही तरी आमचं जिणं मुश्किल करतात ही दौलत असलेली माणसं. चिमाजी पाटलानं बी हेच केलं. त्याची दुश्मनी त्याच्या भावाशी होती, पर त्यानं मला डोळ्यात धरलं. माझ्या डोळ्यात देखत माझ्या आईला मारलं. माझ्या आईचा काय गुन्हा? होय
या सवालाचा जबाब कुणी बी देणार नाही, कुणी बी देणार नाही. आणि जवळ जबाब मिळत नाही तवर मी ही कुऱ्हाड खाली ठेवणार नाही. निळूचा बोल त्यानं पाटलाला सांगितला. मांगानं दगा दिलाय, आपला मेंढा मारला, सुताराची गाडी जाळली, आता निळूचा बंदोबस्त केला पाहिजे असा विचार करून त्यानं निळूच्या नावाची फिर्याद नोंदवली. गावातील 5 साक्षीदार उभे केले. निळूला अटक झाली. खटला उभा राहिला. पाटलानं वकिलांची फौज उभी केली. कायद्याची उलथापालथ होऊन शेवटी निळूला 3 महिन्यांची सजा लागली. 3 महिने खडी फोडायला निळू तुरुंगात गेला. विनाकारण गेला. निळूनं 3 महिने तुरुंगात काढले आणि तो घरी आला. तो जळत कढत आला. ज्यांनी ज्यांनी त्याच्या विरुद्ध साक्षी दिल्या होत्या त्यांचा तो कर्दनकाळ होणार. निळूत झालेला तो भयंकर बदल पाहून गावकरी टरकले. साक्षीदार भयभीत झाले. पोटात सुई जावी तसे ते चमकू लागले. निळू काहीच बोलला नाही. तो खात होता. गावातील लोकांनी अरे कसं काय निळू म्हणून त्याची विचारपूस केली, पण निळू कोणाशीच बोलला नाही. 8 दिवस गेले आणि एका रात्री एकाच वेळी 5 साक्षीदारांची घरं एका ओळीनं पेटली. अगदी ढणढणत राहिली आणि त्यांनी दुसरी 15 पोटात घेतली. एका रात्रीत 20 घरांची राख झाली. पुन्हा 4 दिवस गेले आणि पुन्हा 4 घरांनी पीठ घेतला. त्याच्या जाळात आजूबाजूची 10 घरं जाळून टाकली. गाव भयभीत झाला. सर्वत्र राख दिसू लागली. हे निळू मांगाची करणे म्हणून गाव बोलू लागला. गावात हाहाकार उडाला. आता गावात घरच शिल्लक राहत नाही असं माणूस बोलू लागले. सुताराचं घर तर पहिल्याच दमात जळालं होतं. त्याला निळून सांगावा दिला होता की दुसरं घर बांधू नको, तू जेवढी घरं बांधशील ती सारी अशीच जळणार आहेत. आणि तो सांगावा ऐकून सुतार एक खोप घालून बसला होता. निळूमांग अर्धा गाव जाळून फरारी झाला होता. रानात फिरत होता. त्यानं कुऱ्हाड घेऊन डोंगर धरला होता. त्या भागातील सर्व फरारी त्याला मिळाले होते. ते सर्व एका जीवानं डोंगरात राहत होते. प्रत्येक चोर चोऱ्या करून घर भरत होते. नाव निळूच होत होतं. त्या भागात जेवढा गुन्हा होत होता तो निळूच करीत आहे अशी सरकारात नोंद होत होती. सरकार निळूवर दात खात होतं. धरण सुटलं होतं. बंदुकात त्याचा शोध घेत होते. आणि निळू मृत्यू चकवीत होता. जीवावर उदार होऊन पळत होता. कधी उभा राहून लढत होता. त्याच्या दराऱ्यानं साजूर गाव भयभीत झाला होता. निळूचा आगाचा वाढला होता. त्याचं नाव ऐकताच मी म्हणणाऱ्यांना कापरं भरलं होतं. कुणीही सरकारात तक्रार करीत नव्हतं. जो सरकारात कळविल त्याचा सत्यानाश होईल ही सर्वांनाच भीती होती. दूरवरचे गुन्हेगार निळूला मोठा माणूस मानत होते. त्यांची मदत घेत होते. स्वतः चोरी करून निळूला आयती वाटणे आणून देत होते. निळूच्या पाठबळानं त्यांना गगन ठेंगणं वाटत होतं. निळू निर्भय झाला होता. तो वाटेल ते करायला सज्ज होता. तो कुणालाच भीत नव्हता. आता त्यानं जगावरच चढाई आरंभली होती. सकाळ झाली होती. कृष्णाकाठ शांत भासत होता. एका डोंगरात निळू बसला होता. तोच एक माणूस आला. तो म्हणाला, मी वारणाकाठचा आहे. वारणाकाठी फेडस गावात सरकारी खजिना आहे. तेवढा फोडून जन्माचं सार्थक करूया. निळू तयार झाला. आपली माणसं घेऊन तो भेडस गावाला निघाला. तो खजिना वाटेगावचा फकीरा मांग फोडणार हे ऐकून त्याला आनंद झाला. त्यानं घाई केली आणि फकीराची भेट घेतली. एका रात्रीत सरकारी खजिना लुटला गेला. 1,00,000 रुपये गेले आणि मग सरकार खवळले. अनेक फौजदार धावू लागले. माग काढण्यात आला आणि एका मांगानं सर्वांची नावं सांगितली. त्यात निळूचंही नाव निघालं. निळूनं सरकारी खजिना फोडला म्हणून धरणं सुटलं. रामा सुतारानं अंथरुणच धरलं होतं. तो रोज सकाळी आपणच वाईट वागलं म्हणून कोपऱ्यात बसून तोंडात मारून घेत होता. कित्येक गावकरी आपलं घर कधी पेटणार याची वाट पाहत होते. कित्येकाला आपलं घर पेटलं आहे अशी स्वप्न पडत होती.
ते सर्व रामा सुतार आणि चिमा पाटील यांना शिव्या देत होते. निळू निर्भय होता. भेडस गावचा खजिना लुटून आल्यापासून तर तो जीवावर उदार झाला होता. तो दररोज मशाल घेऊन गावात शिरत होता. भयान रात्री मशालेच्या प्रकाशात तो भयंकर उग्र चेहरा पाहून लोक गांगरत होते. दाराच्या फटीतून निळूला पाहत होते आणि देवा ही पिढा पुढं घेऊन जा म्हणून देवावर भार घालीत होते. निळून गावावर जबर दहशत बसवली होती. तो मनात म्हणत होता, मी गरीब म्हणून दिवस काढले, राम राम केला, दूर बसून तांबाखू मागून घेतली, दूर बसून ती खाल्ली, पण गावानं त्याचा गैरअर्थ लावला. मला दुबळा समजून तुरुंग दाखवला. आता मी त्यांना मसनवाटा दाखवणार. दिवस उगत होता आणि मावळत होता. निळू डोंगरात फिरत होता. त्याचा दरारा वाढत होता. सरकारही स्वस्त नव्हते. मोठमोठे अधिकारी निळूला कैद करायला धावपळ करीत होते. प्रत्येक पोलीस जीव राखून चढाई करीत होता. त्याला निळूचा मारा कळत होता. पिसळलेला माणूस निळू जीव घेईल अशी त्या हरेकाला भीती वाटत होती. सरकार एरीला पडलं. आपलं सारं बळ मैदानात लावलं आणि निळूचा पाठलाग आरंभला. डोंगर वेढला. रानात प्रत्येक बांधावर पोलीस उभा केला. प्रत्येक जाळी वेढली. प्रत्येक झाडाखाली शिपाई दिसू लागला. निळू कोंडला गेला. त्याचं बळ कोतं पडलं. त्यानं हत्यार टाकलं आणि तो सरकाराच्या हवाली झाला. मग साजूर गावाच्या कित्येक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या डोक्यावरची लटकती तलवार दूर झाली आणि ते ऐकून निळूची म्हातारी आई रडू लागली. आपला निळू फुकट फासावर जाणार याचं तिला दुःख झालं. पुन्हा निळूचा खटला उभा राहिला. सरकारनं कायदा आणि त्याचे किडे वकील यांचा कोर्टात खच घातला. त्या सर्वांपुढे एकटा निळू उभा राहिला. त्याला वकील नव्हता. त्याच्या वतीनं उभं राहणं म्हणजे एक गुन्हाच आहे असं वकिलांना वाटत होतं. निळूच्या वतीने साक्षीदार नव्हता. हा माणूस चांगला आहे असं म्हणायचं कुणास सामर्थ्य नव्हतं. तो एकटा होता पण निर्भय होता. आपण गुन्हा केला नाही पण इमानदार आहोत. पण राम्या सुतार आणि चिव्या पाटील यांनीच आपणाला चिडवून या भयंकर मार्गाला लावले, तेच खरे गुन्हेगार आहेत असं त्याचं मत होतं. सरकारी खजिना लुटून राजद्रोह करणारा निळूमा हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता. त्याला क्षमा नव्हती. न्यायाधीश त्याला कोणती कडक शिक्षा करावी याचा विचार करीत होते. काळ्या पाण्यापासून फाशीपर्यंतच्या सर्व शिक्षा त्यांना सौम्य वाटत होत्या. कडक शिक्षा सांगण्यात आली ते ऐकून निळू हसत म्हणाला, सरकार मायबाप, मी निळ्या मांग, मी साजुरात तंबाखू मागून खाणार. तुम्ही माझी किंमत तोफेच्या गोळ्याच्या किमतीची ठरवल्याबद्दल मी हे तुमच्या पायावर डोकं ठेवतो. असं म्हणून निळू मटकन खाली बसला. त्यानं आपलं मस्तक जमिनीवर टेकून न्यायमूर्तीला नमस्कार केला आणि तसाच उठून बेगुमान चालू लागला. मृत्यूकडे निघाला. चालता चालता तो बरोबर असणाऱ्या शिपायाला म्हणाला, हे नोकरी करून फुकट पोटावरी मरू नंग. मरताना तोपेचे का गोळ्याची किंमत घेऊन मर. अरे तोपेच्या तोंडी म्हणजे मामूली काम नव्हं. तोफेपुढे उभा राहून काय बोलावं याचा निळू विचार करीत होता. आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंग आठवून तो एकाएकी भानावर आला, हसला आणि म्हणाला, साहेब मी काय बोलू, आता मी मरणार. बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. तुम्ही मला लवकर वाटेला लावा, संपू द्या एकदाची ही कटकट. तुला काही सांगायचं वाटतं का? एका साहेबानं गंभीर होऊन विचारलं. निळू शांतपणे म्हणाला, सरकारी खजिना लुटला लुटणाऱ्यानं आणि तोपेच्या तोंडी जाणं बेगुन्हा नेल्यानं. चला द्या बत्ती. साहेब चकित झाला. त्याचा ती धीर वृत्ती आणि मृत्यूला कवटळण्याची हिंमत
हे सर्व पाहून साहेबांना नवल वाटलं. त्यांनी आपसात पुन्हा विचार केला. निळूला तोफेच्या तोंडी देऊन आपण फार मोठं काहीच साध्य करू शकत नाही. उलट निळ्याला सोडला तर लोक चकित होतील असा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्याने निळूला सोडा असा हुकूम केला. निळू सुटला. अगदी आनंदानं नाचत हर्षभरीत होऊन आपल्या आईला भेटण्यास साजूरकडे धावू लागला. आणि तोफेच्या तोंडी गेलेला निळू परत आलेला पाहून गावकरी दुमचटले. साजुरात येताच निळूनं प्रथम कोयना नदीत उडी घेतली. भरपूर पोहलाने म्हणाला, आई हेव निळ्या जगला. मेला असता तर हे तुझं पाणी मला अंतरलं असतं. आता मी सरळ माणसासारखा वागन गाय, माणसासारखा जगन, माणसासारखा जगन, माणसासारखा जगन.